सर्व अभियोग्यताधारकांना नमस्कार. आज या ठिकाणी मी तुम्हाला शिक्षक भरतीबद्दल 3 महत्त्वाचे अपडेट्स त्या ठिकाणी देत आहे. त्याच्यातील पहिली अपडेट आहे, औरंगाबाद खंडपीठामध्ये 23 ऑक्टोबर 2023 रोजी एक त्या ठिकाणी रिट पिटिशन दाखल करण्यात आलेली होती. त्याचे जे पिटिशनर होते ते होते पांडुरंग भाऊराव हावळे अँड ऑदर्स, आणि ही पिटिशन त्या ठिकाणी युनियन ऑफ इंडिया थ्रू द सेक्रेटरी अँड ऑदर्स यांच्या विरोधात होती. या याचिकेचे मुख्य 2 उद्देश होते. त्याच्यातील पहिला उद्देश म्हणजे जे काही कार्यरत 1 ते 5ला असलेले शिक्षक आहेत त्या शिक्षकांना केवळ 12वी सायन्स असल्या कारणानं त्या शिक्षकांना 6 ते 8वीच्या वर्गावरती विज्ञान व गणित विषयाचे पदवीधर शिक्षक म्हणून नेमणूक त्या ठिकाणी मिळालेली होती, प्रमोशन्स देण्यात आलेले होते. तर या शिक्षकांचं जे काही 23 जूनला एक परिपत्रक निघालेलं होतं शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत, की या ज्या शिक्षकांकडं 23 जून 2023 पर्यंत BSc पूर्ण नाही अशा शिक्षकांचं त्या ठिकाणी तात्काळ डिमोशन करण्यात यावं. परंतु ह्या असणाऱ्या शिक्षकांनी मुंबई हायकोर्टामध्ये, त्यानंतर नागपूर खंडपीठामध्ये आणि संभाजीनगर खंडपीठामध्ये त्या ठिकाणी या शिक्षकांनी त्या असलेल्या 23 जूनच्या परिपत्रकाला चॅलेंज केलं आणि त्यांनी त्या ठिकाणी त्या डिमोशनवरती स्टे आणला. मग आमची मागणी अशी होती की आम्हाला 6 ते 8 या वर्गावरती त्या ठिकाणी जागा येणार नाहीत. गणित विज्ञानच्या डिमोशनमुळे त्या जागा पोर्टलवरती दाखवल्या जाणार नाहीत. यामुळं आम्ही कोर्टमध्ये एक पिटिशन दाखल केली आणि त्या पिटिशनमध्ये पहिला महत्त्वाचा मुद्दा होता की या असणाऱ्या शिक्षकांना तात्काळ त्या ठिकाणी डिमोट करण्यात यावं. NCTच्या गाईडलाईननुसार ज्या शिक्षकांकडं BSc क्वालिफिकेशन नाही अशा शिक्षकांचं तात्काळ डिमोशन करण्यात यावं. आणि दुसरा जो महत्त्वाचा मुद्दा होता तो म्हणजे असा की जे काही 6 ते 8वीच्या वर्गावरती पदवीधर शिक्षक असतात त्यांचं रोस्टर त्या ठिकाणी वेगळं असणं गरजेचं आहे आणि ते रोस्टर वेगळं करण्यात यावं. परंतु तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता, ही जी असणारी पिटिशन आहे ही पिटिशन त्या ठिकाणी डिस्पोज ऑफ करण्यात आलेली आहे. त्याचं कारण असं होतं की या ठिकाणी तुम्ही परत पाहू शकता, या ठिकाणी कोर्टचं म्हणणं असं होतं, वी डू नॉट फाइंड एनी कॉज ऑफ ॲक्शन दॅट हॅज अरायझन फॉर द petitioners to have filled this writ petition. They concede that there is a no cause of action. They also concede that this writ petition is filled on an apprehension. याचं मिनिंग काय होतं मित्रांनो? कोर्टचं सरळ मत असं होतं की तुम्हाला अजूनपर्यंत तरी याचा तुम्हाला संभाव्य धोका झालेला नाही आहे. तुम्ही याच्यावरती अशी आशंका घेताय की भविष्यात तुम्हाला जागा येणार नाहीत आणि जागा न आल्यामुळं त्या ठिकाणी तुम्हाला भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होता येणार नाही अशी तुमची आशंका आहे. म्हणजे तुमच्यावर अन्याय झालेला नाही आणि अन्याय होण्याच्या अगोदरच तुम्ही त्या ठिकाणी अशी मागणी करत आहात. म्हणजे कोर्टचं म्हणणं असं होतं की तुमच्यावर अन्याय झालेला नाही, ज्यावेळेस तुमच्यावरती अन्याय होईल त्यावेळेस तुम्ही ही मागणी त्या ठिकाणी करा. आता दुसरा विषय जो होता रोस्टर सेपरेशनचा, त्या रोस्टर सेपरेशनमध्ये सुद्धा त्या ठिकाणी कोर्टचं मत असं होतं की या ठिकाणी हा जो रोस्टरचा मुद्दा आहे हा ऑलरेडी सुमोटो याचिकेमध्ये इन्क्लूड आहे. म्हणजे सुमोटो याचिकेमध्ये जो काही रोस्टरचा मुद्दा आहे तो त्या ठिकाणी निकाली निघणार आहे. त्यामुळं ही असणारी पिटिशन त्या ठिकाणी सध्या तुम्ही याचे बाधित घटक नाहीत, त्यामुळं
हे तुमचं मत कोर्ट ऐकून घेत नाही आहे आणि कोर्टने हा मुद्दा या ठिकाणी निकाली काढलेला आहे आणि त्या ठिकाणी आम्ही दाखल केलेली पिटिशन त्या ठिकाणी त्याच दिवशी पहिल्याच हिअरिंगला त्या ठिकाणी डिस्पोज ऑफ केलेली आहे. त्याच्यानंतर दुसरा जो महत्त्वाचा मुद्दा आहे, या ठिकाणी स्क्रीनवरती पहा तुम्ही, शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद धुळे यांनी या ठिकाणी एक खूप मोठा 7/11/2023 रोजी या ठिकाणी एक पत्रक काढून त्या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे. गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती धुळे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. धुळे, साक्री, शिंदखेड आणि शिरपूर यामध्ये काय इन्क्लूड केलेलं आहे त्यांनी, तर त्यांचं मत असं आहे, विषय दिलेला आहे, प्राथमिक शिक्षक पदवीधर रिक्त पदावर विषय संवर्ग निहाय नेमणूक देणे कामी दिनांक 9/11/2023 रोजी समुपदेशन हजर राहण्याबाबत. याच्यामध्ये काय केलेलं आहे बघा यांनी, एक आत्ताच त्या ठिकाणी परिपत्रक त्या ठिकाणी व्हायरल झालेलं आहे आणि त्या परिपत्रकामध्ये शिक्षकांना जी पूर्वीची TETची अट बंधनकारक होती ती अट त्या ठिकाणी शिथिल करण्यात आली आहे आणि त्या शिक्षकांना TET नाही परंतु त्यांच्याकडं BSc किंवा ज्या त्या विषयामधील असलेलं BA मिनिमम क्वालिफिकेशन पूर्ण असन अशा शिक्षकांना त्या ठिकाणी समुपदेशन करून त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. यामध्ये 3 विषयासाठी पहिला आहे भाषाच्या या ठिकाणी विज्ञान, त्यानंतर भाषा, त्यानंतर सामाजिक शास्त्र या असणाऱ्या 3 प्राथमिक शिक्षकांना 6 ते 8वीच्या वर्गावरती पदवीधर शिक्षक म्हणून त्या ठिकाणी नेमणूक देण्यात येणार आहे. विज्ञान विषयाच्या त्या ठिकाणी 25 जागा रिक्त आहेत आणि 25 जागेसाठी 75 त्या ठिकाणी शिक्षक त्या ठिकाणी समुपदेशनासाठी हजर राहणार आहेत. भाषा विषयाकरिता एकूण 32 जागा रिक्त आहेत आणि त्या ठिकाणी शिक्षक उपस्थिती असणार आहे 96. सामाजिक शास्त्रासाठी रिक्त जागा आहेत 5 आणि समुपदेशनासाठी शिक्षक उपस्थित आहेत 15. याचा अर्थ काय मित्रांनो, तर ज्या काही या रिक्त जागा विज्ञान विषयाच्या 75, मराठी विषयाच्या 96, सामाजिक शास्त्राच्या 15 ह्या दोन्ही मीडियमच्या मिळून आहेत. त्याच्यामध्ये मराठी मीडियम आणि उर्दू मीडियम. यामुळं सरळ त्या ठिकाणी या असणाऱ्या अभियोग्यताधारकांवरती अन्याय होताना दिसून येतोय. कारण की 75 विज्ञान विषयाच्या, 96 भाषा विषयाच्या आणि 15 सामाजिक शास्त्राच्या विषयाच्या ज्या जागा आहेत त्या ठिकाणी या शिक्षकांना तत्काळ प्रमोशन देण्यात येणार आहे. यामुळं काय संभाव्य धोके होणार आहेत, तर या जागा त्या ठिकाणी पवित्र पोर्टलला येणार नाहीत आणि या जागा 1 ते 5 वर्गाच्या रिक्त होणार आहेत. याचा फायदा होणार आहे कोणाला, 1 ते 5च्या वर्गाला, आणि याचा धोका होणार आहे 6 ते 8 पदवीधर शिक्षकांना. म्हणजे एकतर पदवीधर शिक्षकांना त्या ठिकाणी पूर्णतः त्यांच्याकडं मिनिमम क्वालिफिकेशनपेक्षाही जास्तीचं क्वालिफिकेशन असणारे, जसं की BScच्या ऐवजी MSc असणारे आणि TET CTET उत्तीर्ण असणारे उमेदवार प्रतीक्षेत आहेत. भाषा विषयामध्ये त्या ठिकाणी BA, त्यानंतर MA, त्यानंतर B.Ed असे भाषा विषयाचे पदवीधर अभियोग्यताधारक त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकतात. सामाजिक शास्त्राची सुद्धा तीच परिस्थिती आहे, परंतु शासन या ठिकाणी TETची अट त्या ठिकाणी शिथिल करून त्या ठिकाणी उमेदवारांना त्या ठिकाणी कार्यरत शिक्षकांना प्रमोशन देण्याचा घाट घालत आहे. या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता आपण, सुरुवातीला यामध्ये भाषा विषयासाठी 23, त्यानंतर त्याच्याखाली परत भाषा विषयासाठी 65, त्याच्यानंतर खाली भाषा विषयासाठी परत असे टोटल 97 उमेदवार त्या ठिकाणी
उपस्थित राहणार आहेत. त्यामध्येच उर्दू मीडियमचे सुद्धा त्या ठिकाणी काही कार्यरत शिक्षक असणार आहेत. त्यांच्या 5 जागा त्या ठिकाणी कमी होणार आहेत. त्याच्यानंतर खाली जर पाहिलं तर विज्ञान विषयासाठी एकूण त्या ठिकाणी 28 शिक्षक त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. त्यामध्ये वेगवेगळ्या असणाऱ्या भाषा विषय, त्यानंतर सामाजिक शास्त्र, अशा पूर्णच्या पूर्ण रिक्त असलेल्या जागा त्या ठिकाणी मित्रांनो कमी होताना दिसत आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचे अपडेट वरच्या विषयाला अनुषंगून असणारे आहे. तुम्ही स्क्रीनवरती स्पष्टपणे पाहू शकता. राष्ट्रीय अध्यापक शिक्षा परिषद या असलेल्या NCTEने दिलेल्या गाईडलाईन्स ज्या काय आहेत त्यानुसार त्या ठिकाणी शिक्षक भरती होणं अपेक्षित आहे. आता यानुसार काही अभियोग्यताधारकांनी त्या ठिकाणी NCTकडं CTET किंवा TET बंधनकारक आहे हे त्या ठिकाणी मागणी केलेली होती. या मागणीला त्या ठिकाणी उत्तर पण देण्यात आलेलं आहे. तुम्हाला नेक्स्ट पेजवरती त्याचं उत्तर पण त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. यामध्ये काय सांगितलेलं आहे बघा. रिस्पॉन्स टू द रिप्रेझेंटेशन डेटेड 2/8/2013 seeking clarification regarding recruitment of the teacher eligibility, that is the test TET, for the promotions to the next level for the teachers appointed prior to the NCTE notification 23/8/2010 म्हणजे 23 ऑगस्ट 2010ला NCTEने एक नोटिफिकेशन काढलेलं होतं आणि त्या नोटिफिकेशनमध्ये असं मेन्शन करण्यात आलेलं आहे की जे काही शिक्षक आहेत, जे शिक्षक त्यांना जे मिनिमम क्वालिफिकेशन असणार आहे, त्यांना जी TETची अट असणार आहे, ती अट त्यांना कधीपर्यंत, तर NCTEने एक त्या ठिकाणी अध्यादेश काढलेला होता. तो काढलेला होता 29/7/2011 रोजी. या दिवसापर्यंत NCTEने असं सांगितलं, याच्या अगोदर शिक्षकांची जर नियुक्ती असेल तर त्या शिक्षकांना TET किंवा CTET बंधनकारक नाही आहे. बट जर ते का 1 ते 5 वरून 6 ते 8 वर्गावरती किंवा कुठल्याही वन लेवल टू अनदर लेवलवरती जात असतील तर त्यांना TET सुद्धा आवश्यक आहे. म्हणजे त्या शिक्षकांना प्रमोशन घ्यायचं असेल, समजा विज्ञान विषय आहे आणि विज्ञान विषयाकरिता जर त्या शिक्षकांना प्रमोशन घ्यायचं आहे तर त्या शिक्षकांकडं BSc तर असणं गरजेचंच आहे. विथ त्यांना सायन्स मॅथमधून TET पेपर क्रमांक 2 किंवा CTET पेपर क्रमांक 2 सुद्धा पात्र किंवा पास असणं गरजेचं आहे. आणि असं त्यांच्यावरती त्या ठिकाणी त्यांच्याकडं तक्रार दाखल केल्याच्या नंतर किंवा त्यांना NCTEला ही गोष्ट कळवल्याच्या नंतर NCTEने काय केलेलं आहे बघा, या ठिकाणी उत्तर दाखल केलेलं आहे आणि या उत्तरामध्ये क्लिअर कट मेन्शन केलेलं आहे. जी बाब खूप महत्त्वाची आहे आणि त्यामध्ये एवढा पॅरेग्राफ तुम्ही पाहू शकता. सर मॅडम, with reference to your grievance, it is to inform that NCTE has already furnished clarification regarding requirement for teachers eligibility test TET for promotions to the next level for the teachers appointed prior to NCTE notification dated on 23 ऑगस्ट 2023. Wide its लेटर टू NCTE लीगल. ही एक असणारं बघा, मद्रास हायकोर्टमध्ये असलेली एक केस दाखल झालेली होती आणि त्याच्यामध्ये विषय असा झाला होता की 1 ते 5ला कार्यरत असणारे BSc धारक जे शिक्षक होते आणि काही त्या ठिकाणी TET पास असलेले शिक्षक होते. परंतु त्या ठिकाणी काय करण्यात आलं होतं, BSc असलेल्या शिक्षकांना प्रमोशन्स देण्यात आलं आणि जे काही BSc प्लस TET पात्र असणारे शिक्षक होते त्यांना त्या ठिकाणी प्रमोशनपासून डावलण्यात आलेलं होतं. मग अशा असणाऱ्या शिक्षकांनी काय केलं तर त्या ठिकाणी
मद्रास कोर्टमध्ये त्या ठिकाणी एक पिटिशन दाखल केलेलं होतं आणि तो पिटिशनचा त्या ठिकाणी तुम्हाला उत्तर आणि त्याचा असलेला नंबर दिलेला आहे आणि याची जजमेंट कॉपी मिळालेली आहे. ती जजमेंट कॉपी 11/9/2023 रोजी त्या असलेला निकाल मिळाला आणि ह्या सर्व असलेल्या नोटिफिकेशन NCTEच्या वेबसाईटवरती अवेलेबल आहेत. म्हणजे मला मित्रांनो हे सांगायचं आहे की सरळ सरळ ज्यावेळेस काही अभियोग्यताधारक ही माहिती घेऊन आयुक्त असतील किंवा सचिव असतील यांच्याकडे गेले, त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं की हा जो निर्णय आहे, हा जो डिसिजन आहे तो फक्त मद्रास हायकोर्टच्या अंडर येणाऱ्या राज्यासाठीच आहे, म्हणजे तामिळनाडूसाठी त्या ठिकाणी हा लागू होतो. याचा आणि महाराष्ट्र शासनाचा कुठलाही अर्थार्थी संबंध नाही आहे. मित्रांनो, मला एक प्रकर्षाने गोष्ट सांगावीशी वाटते की NCTE ही केंद्रीय लेवलवरती दिल्लीला असणारी संस्था आहे आणि ती पूर्णपणे सर्व असलेल्या मिनिमम जे काही टीचर्स असतील त्या प्रत्येक टीचरचं त्या ठिकाणी मिनिमम क्वालिफिकेशन ठरवण्यासाठी याची नेमणूक करण्यात आलेली आहे आणि ती फक्त त्या असणाऱ्या राज्यापुरती मर्यादित नसून पूर्ण भारतात किंवा पूर्ण राज्यांना त्या ठिकाणी हा NCTEचे गाईडलाईन्स फॉलो करणं त्या ठिकाणी बंधनकारक आहे. आता जे शिक्षक, जसं की माहितीस्तव सांगायचं जर झालं तर लातूरमध्ये एक, त्यानंतर परभणीमध्ये एक आणि आता हे धुळे ZPमध्ये त्या ठिकाणी प्रमोशन्स देण्याची कार्यवाही चालू आहे. आता ह्या गोष्टी ओपन आहेत म्हणून कदाचित दुसऱ्या असणाऱ्या जिल्हा परिषदांमध्ये सुद्धा असा धोका त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे, ज्याच्यामध्ये फक्त विज्ञान गणितच्याच नव्हे तर त्या ठिकाणी भाषा आणि त्या ठिकाणी सोशल सायन्स या असणाऱ्या तिन्ही पदवीधर शिक्षकांच्या जागा त्या ठिकाणी कमी होत आहे. आता हा झाला अभियोग्यताधारकांसाठीचा तोटा, परंतु जे कार्यरत शिक्षक या ठिकाणी प्रमोशन्स घेत आहेत त्या असलेल्या कार्यरत शिक्षकांना प्रमोशन्स घेण्याचा जर कुठलाही फायदा होत नसेल, कारण की त्यांना जी वेतन श्रेणी लागू होते ती वेतन श्रेणी लागू होण्याचे काही नियम आहेत की समजा जर 100 उमेदवारांनी त्या ठिकाणी प्रमोशन्स घेतलेले असतील तर त्यांच्यापैकी फक्त 25% म्हणजेच 25 कार्यरत शिक्षकांनाच वेतन श्रेणी देण्याचा अधिकार आहे. असंच एक उदाहरण बीड जिल्हा परिषदेमध्ये झालेलं होतं. त्या ठिकाणी एका CEO साहेबांनी 1072 कार्यरत शिक्षकांना इलिगलपणे त्या ठिकाणी प्रमोशन्स तर दिले, परंतु सर्वच्या सर्व 100% म्हणजे 1072 शिक्षकांना त्या ठिकाणी पदवीधर वेतन श्रेणी लागू केली. आता ज्यावेळेस ही गोष्ट नंतर असलेले जे काही CEO साहेब होते, अजित पवार साहेब यांच्या ज्यावेळेस ही गोष्ट लक्षात आली त्यावेळेस त्यांनी सर्व शिक्षकांना त्या ठिकाणी डिमोशन केलं त्यांचं, आणि डिमोशन केल्याच्या नंतर त्यांचा असलेलं जो काही वेतन श्रेणी होती ती वेतन श्रेणी त्यांची त्या ठिकाणी बंद केली आणि त्यांना प्राथमिकची वेतन श्रेणी त्या ठिकाणी लागू केली. आता याच्यामध्ये त्या शिक्षकांचं नुकसान तर झालेलंच आहे, विथ त्यांना जे काही एक्स्ट्रा रक्कम त्यांनी त्या ठिकाणी वेतन श्रेणीमध्ये उचललेली आहे पदवीधरची म्हणून, त्यांना ती रिफंड करण्याचे आदेशसुद्धा देण्यात आलेले आहेत. जे काही कार्यरत शिक्षक असतील, जे काही प्रमोशनच्या वाटेवरती आहेत, त्या सर्व कार्यरत शिक्षकांना त्या ठिकाणी एक विनंती आहे की जर का भविष्यामध्ये असंच नोटिफिकेशन जर निघालं तर सर्व शिक्षकांना प्रमोशन्स घेण्यासाठी TET बंधनकारक आहे. आणि जर तुम्ही आज जर प्रमोशन घेत असताल आणि भविष्यामध्ये काही दिवसानंतर जर भरती प्रक्रिया पूर्ण झाली आणि त्या भरती प्रक्रियेमध्ये जर समजा ज्या त्या जागा भरल्या गेल्या, आता सर्वाधिक जास्त जागा 1 ते 5 वर्गाच्या येणार आहेत, आणि मग जर त्या ठिकाणी 1 ते 5ला जर जागा भरल्या गेल्या तर जर भविष्यात NCTEच्या नॉर्म्सनुसार गाईडलाईननुसार जर डिमोशन करण्याचे जर आदेश आले तर त्या कार्यरत पदवीधर शिक्षकांचं डिमोशन झाल्याच्या नंतर त्या शिक्षकांना
1 ते 5 या असलेल्या वर्गासाठी जागा शिल्लक नसणार आहेत. म्हणजे सरळ सरळ गोष्ट आहे, ती शिक्षक त्या ठिकाणी एक्सेस होणार आहेत आणि एक्सेस झाल्याच्या नंतर त्यांचा पगारसुद्धा त्या ठिकाणी बंद होऊ शकतो. तर हे असणारा सर्वात मोठा तोटा त्या ठिकाणी, जरी शिक्षक आज अधिकाऱ्यांच्या आदेशान्वये त्या ठिकाणी प्रमोशन्स घेत असतील, तरी त्यांना ही गोष्ट माहीत असणं गरजेचं आहे की NCTच्या नॉर्म्सनुसार शिक्षकांना TET बंधनकारक आहे. तर अशा प्रकारे आज आपण या ठिकाणी 3 असणाऱ्या महत्त्वाच्या विषयांवरती आपण सविस्तर माहिती पाहिलेली आहे. जे काही TETचे जे काही नियम, अटी NCTने लावून दिलेले आहेत, ती जर माहिती तुम्हाला हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम लिंक दिलेली आहे. त्या टेलिग्राम चॅनलला त्या ठिकाणी जॉईन व्हा आणि तुम्हाला त्या ठिकाणी सर्व डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी ॲव्हेलेबल होतील, ते तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर त्या ठिकाणी शेअर करा, लाईक करा आणि ही माहिती सर्व अभियोग्यताधारकापर्यंत पोहोचवा ज्यांच्यावरती अन्याय होणार आहे, आणि जे कार्यरत शिक्षक प्रमोशन्स घेणार आहेत त्यांच्यापर्यंतसुद्धा पोहोचू द्या की जेणेकरून त्या ठिकाणी प्रमोशन्स घेणार नाहीत. थँक्यू.